आणि हे सगळे फोटो समोर आले आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्याशी आम्ही बातचीत केली आहे। बघूया ते काय म्हणतात। संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणानंतर सीआयडीने जे आरोपपत्र तयार केले ते अर्थात सर्वात आधी एबीपी माझाने हे आरोपपत्र समोर आणलं होतं। खरं तर 80 दिवसामध्ये सीआयडीनं याच्यामध्ये जे काही काम केलं होतं त्यामध्ये ज्या गोष्टी शोधून काढल्या होत्या, ज्याचे पुरावे गोळा केले होते ते भीषण होते। कारण ज्या प्रकारे संतोष देशमुख यांच्या संदर्भातले पुरावे गोळा केले होते त्या संदर्भात कुटुंबियाचं म्हणणं आपण पहिल्यांदा घेतो। कारण जी आरोपपत्राची कॉपी असते ती जशी आरोपीला दिली जाते तशी ती तक्रारदार फिर्यादी यांना दिली जाते। म्हणजे मला सांगा की ती जी कॉपी तुम्ही बघितली असेल त्यात कशा प्रकारचं गोष्टी तुम्हाला पाहायला मिळाल्या, विशेषतः जबाब असतील, त्यानंतर वेगवेगळ्या साक्षीदारांकडनं आलेल्या गोष्टी असतील, हे पहिल्यांदा समोर आलं होतं। कारण यापूर्वी आरोप भरपूर झाले, पण तुम्ही बघितलेल्या गोष्टी कोणत्या होत्या याच्यामध्ये ज्या धक्कादायक होत्या किंवा ते घडलेलं होतं ज्यावरती शिक्कामोर्तब झालं होतं? जे ऐकलंय मी आतापर्यंत ते इतकं वेदनादायी आहे, म्हणजे ती वेळ कुणावरच नाही आली पाहिजे आयुष्यात, या ज्या सैतानांनी आलेली। आणि एवढं होऊन देखील यांचे जे समर्थक आहेत, ह्या विकृतीला कुठलीच जात नाही, धर्म नाही, पंथ नाही, किंवा हे लोक आहेत ना फक्त या खंडणीपासून जे अपहरण आहे, खून आहे, हाफ मर्डर आहे हे केस करतात आणि जे पैशाच्या हव्यासापोटी किंवा अजून विविध सगळे जे गुन्हेगारी वृत्ती आहे सगळी ह्याच्या पोटी हे काय करू शकतात हे सगळं ह्यांच्या सगळ्या समर्थकाला माहिती होतं। तरी सुद्धा त्या जे हे गुन्हेगार आहेत, सगळे आरोपी आहेत, यांचं समर्थन करत होते। खरं तर मला त्यांची खूप चीड आली जास्त। मी आजपर्यंत व्यक्त होतोय, संवेदनशील मार्गाने लढतोय, न्यायाच्या प्रतीक्षेत आहे, एकदम संयमानं बोलतोय। ह्याचा अर्थ असा आहे की मला काय पर्याय आहे दुसरा, माझ्या हातात काय आहे, मी जर संपून गेलो तर ही लढाई कशी लढणार। आणि हे तुम्ही विचारलंय तर त्याच्यात असं आहे सगळं, हे सगळं चांगल्या पद्धतीने करा, व्यवस्थित करा, आम्हाला न्याय द्या अशी आम्ही वेळोवेळी विनंती करायचो। आणि जे समोर आलंय आत्ता ते इतकं भयानक आहे की त्याची एवढ्या वेदना होत आहेत की म्हणजे फार तुटून गेलोय मी आज, की मला समजत नाही पहिल्यांदा आज 85 दिवस झाले की काय व्यक्त व्हायला पाहिजे आपण। नर्मो, मला आठवतंय की म्हणजे मी ज्या दिवशी पहिल्या 4-5 दिवसामध्ये आपल्याला भेटलो होतो त्यानंतर आपलं बोलणंही झालं होतं आणि मी म्हणालो होतो की एक फोटो जो पोस्टमॉर्टमच्या वेळी काढण्यात आला होता तो फोटो व्हायरल झाला आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून एक चीड निर्माण झाली, उद्रेक निर्माण झाला आणि तुम्ही मला म्हणाले होते की मी ते फोटो बघणार नाही कारण मला त्याच्या वेदना होतात। पण त्याहीपेक्षा आज वेदना खरं तर जास्त होत आहेत की ज्यावेळेस हे फोटो आज समोर येत आहेत सीआयडीच्या माध्यमातून, फार कठीण आहे हे सगळं। म्हणजे त्यावेळेस तर त्याचा आपण अंदाज मांडत होतो की काय झालं होतं, आता दिसतंय सुद्धा। कुठल्याही संवेदनशील माणसाला वाईट वाटावं अगदी, असं हे सगळ्या घटना होत्या। खूप खूप त्याला त्रास दिलाय, खूप त्रास दिलाय त्याला, सगळं कुटुंब, गाव कधीच त्याला त्रास दिला नाही एवढ्या दिवसात। एवढा त्रास या लोकांनी दिलाय, खूप भयानक त्रास होतोय, संपून जाईल गोविंद भाऊ मी असं। इतक्या वेदना होत आहेत मला, मला कळत नाही काही। मला ते बातमी ऐकूनच मला मगापासून मला टेन्शन येत होतं। मला टेन्शन हे येत होतं की मला माझ्या लेकरांना काय सांगू, त्यांना कसं समजून सांगू, मीच तुटून गेल्यावर त्यांना कोण सांगणार। मला त्रास होतोय भाऊ आज, मी एवढ्या दिवसात तुम्हाला बोलत राहिलो, न्याय मागत राहिलो, आज तुटतोय। पण हे होत असताना काय एवढं भीषणता होती, म्हणजे त्यामध्ये जे 5-7 मुलं दिसत आहेत, जे हे सगळे आरोपी दिसत आहेत, कुणाच्या हातामध्ये दांडा आहे, कुणी म्हणजे हे सांगायला सुद्धा मला खरं तर वाईट वाटतंय की संतोष अण्णाचे कपडे काढले होते, त्यानंतर हे कशा प्रकारे एकमेकाकडे बघून हसत होते, सेल्फी काढला जात होता, ही कुठला त्यांचा जो मूळ आरोपी आहे ना 1 नंबरचा, त्यांनी सांगितलं होतं ह्यांना आणि त्याप्रमाणे ह्यांना अजिबात भीती नव्हती कशाची, म्हणून यांना एवढं अभय झालं तयार। आणि इथली जी पोलीस यंत्रणा आहे ना त्या लोकांना माहित होतं हे सराईत गुन्हेगार आहेत, ह्यांच्या ऑफिसमध्ये बसत होते। खरे गुन्हेगार हे सगळे मिळून सारखेच गुन्हेगार आहेत, जरी हे 8 असले ना तरी पोलीस यंत्रणेने ह्यांना जे सांभाळलेलं होतं, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे ऑफिस होतं विष्णू चाटीचं, त्या हरामखोराला कळायला पाहिजे होतं की ह्या ऑफिसमध्ये पोलीस यंत्रणा, ते कृष्ण आंधळे, हे सगळे आरोपी कशाला बसत होते। त्याचं उत्तर मला आज मुख्यमंत्री साहेबांना द्यायचं लगेच्या लगे की हे का असं केलं आणि ह्या लोकांना तुम्ही काय शिक्षा दिली। हे झालं माझ्या भावाची हत्या करणारे, पण ह्यांना तयार करणाऱ्या लोकांचं काय करायचं।
प्रशांत महाजन साहेबांनी आम्हाला का सांगितलं नाही की चिंचोलीच्या टावर खाली आमचा भाव म्हणजे आरोपी जे आहेत ते आम्ही गेलो असतो ना, आम्ही वाचवलं असतं आमच्या भावाला. 3 तासामध्ये त्यांनी 3 तास मारत राहिले, त्याच्यातल्या अर्ध्या तासात आम्ही 15-20 मिनिटात पोहोचू शकलो असतो तिथं. का नाही सांगितलं त्यांनी आम्हाला? मला उत्तर पाहिजे मुख्यमंत्री साहेब. मी आज पहिल्यांदा तुम्हाला ह्याद्वारे म्हणायला लागलो. ह्याच्या अगोदर मी तुमच्यावर विश्वास ठेवलाय, तुमच्यावर विश्वास आहे, पण यांच्या सगळ्यांवर बाकीच्यांवर काय कारवाई केली गेली पाहिजे. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे ऑफिस होतं हे गुन्हेगारांचं ऑफिस होतं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ऑफिस नव्हतं. मी तुम्हाला आज सांगतो. पण हेच यामध्ये खटकणारे मुद्दे आहेत की आपण म्हणतो की 9 तारखेला घटना घडली, पण 9 तारखेला नाहीये, तर 7 आणि 8 तारखेला काय घडलं याचे पुरावे आपण या आरोपपत्रामध्ये बघतोय. या आरोपपत्रामध्ये स्पष्ट लिहिलं की तिरंगा हॉटेलला सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे भेटले. तिथे वाल्मिक कराड यांचा निरोप गेला आणि तो निरोप असा होता की जर कुणी अडवायचं असेल तर अडवा करा. म्हणजे हे सगळं प्रिप्लॅन होतं. सगळं पूर्वनियोजित आहे. सुदर्शन गुले हा PSI पाटील सोबत बसन बिहारमध्ये पण आला, पण मी तिथं दिसल्यामुळे त्यांना तिथं चर्चा नाही करता आली. ती चर्चा अर्धा तास किमान पोलीस स्टेशन मध्ये झाली, कारण मी तिथंच थांबलो होतो अर्धा तास. आणि त्या हॉटेलमधून मी निघून आल्यानंतर हे पोलीस स्टेशन मध्ये इन कॅमेरा बोलत बसलेले आहेत. याचे CCTV सुद्धा आम्ही मागवलेले आहेत की त्यांची चर्चा काय झाली आणि त्याचा देखील तपास झाला पाहिजे. असा आम्ही वेगळा ड्राफ्ट देखील आम्ही तयार करतोय. आणि हे मुख्यमंत्री साहेबांनी ह्या सगळ्या गोष्टींना म्हणजे कशा पद्धतीने ह्यांना सगळ्यांना शिक्षा होईल याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि जे माझ्या भावाची अमानुषपणे हत्या झाली आहे त्या सगळ्या आरोपीला बाकीच्या राहिलेला या बाकीचं स्पेशल इन्व्हेस्टिगेशन करून त्यांना या गुन्ह्यात घेतलं पाहिजे वेगळ्या आणि यांना शिक्षा दिली पाहिजे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.